पोर्टलवरती प्रेफरन्सेस जनरेट तर झालेत, विथ इंटरव्ह्यू झालेत, विदाऊट इंटरव्ह्यू झालेत, परंतु पहिले लॉक कोणते करायचे? तर मित्रांनो, या संदर्भात हे लक्षात घ्या की इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू राऊंड आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड याचा दोन्हीचा कोणताही संबंध नाही आहे. उमेदवारांमध्ये जे रूमर्स पसरले आहेत की जर विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये जर मला जर संधी मिळाली तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये माझी हुकली जाईल का, अशा प्रकारचे जे काही म्हणजे रूमर्स पसरले आहेत त्या संदर्भात मार्गदर्शनपर हा व्हिडिओ आहे, सर्वांपर्यंत पोहोचवाच याच अपेक्षेसह. मित्रांनो, हे लक्षात घ्या की पहिल्यांदा प्रिफरन्सेस तुमचे जनरेट झालेले आहेत, विथ इंटरव्ह्यूचे झालेले आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे झालेले आहेत. आता यामध्ये दोन्ही उमेदवारांना संधी मिळू शकते. म्हणजे एकाच उमेदवाराला विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा संधी मिळू शकते आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा संधी मिळू शकते. कारण पहिल्या टप्प्यामध्ये हे राऊंड म्हणजे बॅक टू बॅक लागले होते, पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यू नंतर विथ इंटरव्ह्यू. त्यामुळे त्या उमेदवारांना तिथे समजत होतं. आता तसं होणार नाही. याच्यामुळे उमेदवार मेरिट खाली येणार नाही. त्याचं कारण असं आहे की तेच उमेदवार इकडं तिकडं असतील ज्यांचं मेरिट एकदम टॉपला आहे रँकच्या नुसार. तर हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही प्रेफरन्सेस लॉक करत असताना पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस लॉक करा. कारण जरी मी सांगते की याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे, कारण बरेच असे उमेदवार आहेत ते कॉल्स थ्रू, मेसेजेस थ्रू, ईमेल थ्रू मेसेज करत आहेत की मॅडम आम्हाला इंटरव्ह्यूला 20% ज्यांना अनुदान आहे ती संस्था आलेली आहे, विदाऊट इंटरव्ह्यूला या संस्था आलेल्या आहेत, मग ते जर इंटरव्ह्यूमध्ये जर आमचं सिलेक्शन झालं तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आम्ही बाहेर फेकले जावं का? तर मित्रांनो, याचं उत्तर सिम्पल आहे की तुम्ही तुमच्या मेरिटनुसार लागणार आहात. असा बरेच कॅन्डिडेट असतील, ते इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा लागलेले असतील आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळालेली असेल आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्ही पुढे पुढे जाणार आहात. आणि नियुक्ती लेटर घेताना मात्र ते तुमच्यावरती आहे की तुम्हाला कोणतं नियुक्ती लेटर घ्यायचं आहे. त्यामुळेच असं आहे की जास्त मेरिट काही खाली येणार नाही. तरी पण मी तुम्हाला एक सेफ साईड म्हणून एक सांगेल की पहिल्यांदा तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स लॉक करा, व्यवस्थित पहा. प्रिफरन्सेसच्या बाबतीमध्ये बरेच आपण शॉर्ट चॅनलवरती टाकलेले आहे, ते एकदा पाहून घ्या आणि व्यवस्थित म्हणजे कॅटेगरीनुसार, मार्क्सनुसार तुमच्या ती जागा आहे का, जाहिरात व्यवस्थित पाहून विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स एकदा लॉक करून घ्या आणि नंतर विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स लॉक करा. काहीच हरकत नाही आहे. अजून अंडरलाईन करून तुम्हाला सांगते की दोन्ही राऊंडचा एकाकडे निवड झाली तर दुसरीकडे होणार नाही, याचा अर्थार्थी कोणता संबंध नाही आहे. रूमर्स निरर्थक आहेत. तरीसुद्धा तुम्ही काळजी म्हणून विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स प्रथमतः लॉक करा आणि नंतर विथ इंटरव्ह्यूचे करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून.